नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र बोर्डानं आपल्याला जो नवीन सिलेबस दिलेला आहे त्यानुसार 12वीचा जो फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे तो आहे आपला रोटेशनल डायनॅमिक्स. आणि आज आपल्याला ह्या रोटेशनल डायनॅमिक्स बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची. तुमच्याकडे बोर्डाची पुस्तकं तर आलेच असतील किंवा तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोडही केले असतील आणि त्यामध्ये तुम्ही कदाचित वाचले असेल. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. सगळ्यात अगोदर आपल्याला त्यांनी काही क्वेश्चन विचारलेले आहेत की व्हॉट इज सर्क्युलर मोशन, व्हॉट इज सेंटर ऑफ मास, व्हॉट इज रिअल फोर्स, सुडो फोर्स, असे प्रश्न आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. परत त्यांनी विचारलेलं आहे की व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ ट्रान्सलेशनल मोशन. तर हे आपण एकदा रिकॉल करू आणि मग पुढे जाऊया. सगळ्यात अगोदर त्यांनी विचारले की व्हॉट इज सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की सर्क्युलर मोशन नेमकं काय असतं ते. तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं सर्क्युलर मोशन माहिती. आपण हे थोडक्यात शॉर्टकटमध्ये बघूया. सर्क्युलर मोशन इट इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. जेव्हा एखादा पार्टिकल हा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरून फिरतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. The motion of the particle along the circumference of a circle is called as circular motion. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी विचारलंय की व्हॉट इज सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं, तर सेंटर ऑफ मास म्हणजे समजा एखादी वस्तू आहे, आपण ती टेबलवर ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल समजा एखादा रॉड आहे म्हणा आणि तो आपण टेबलवर किंवा एखाद्या फ्लॅट सरफेसवर ठेवलेला आहे. आता मित्रांनो, जर आपण ह्या रॉडला जर पुढं ढकललं, पण कुठे वेगवेगळ्या पॉईंटच्या ठिकाणी आपण काय करू, हे वेगवेगळे पॉईंट्स घेऊ आणि ह्या पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला असं बोट ठेवायचंय आणि ह्या रॉडला पुश करायचं, पुढं ढकलायचं. तर काय होईल, जर मी ह्या ठिकाणी बोट ठेवलं आणि ह्या रॉडला ह्या टेबलवर जो आपण रॉड ठेवलेला आहे त्याला असं मी पुढं ढकलतोय, तर हा रॉड सरळ पुढं जाईल का जागच्या जागेवर असा फिरेल, तो जागेवर असा गोल फिरेल, तो अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये येईल. जर इथं मी फिरवलं तर इथं जर पुश केलं तर कदाचित तसंच होईल. जर मी ह्या ठिकाणी जवळपास सेंटरला जर मी असं पुढे ढकललं तर हा रॉड कसा होईल, सरळ पुढे जाईल, तो लिनियरली ऍक्सलरेट होईल आणि ह्या पॉइंटला म्हणायचं त्या वस्तूचा सेंटर ऑफ मास. मग सेंटर ऑफ मास म्हणजे एक असा पॉइंट, अ पॉइंट where if a force is applied, the body gets linearly accelerated and not angularly accelerate is called as center of mass. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी विचारले की व्हॉट इज रिअल फोर्स अँड व्हॉट इज सुडो फोर्स. आता आपण ही अगोदर बघितलेले. रिअल फोर्स म्हणजे काय असतं, जेव्हा दोन बॉडीज त्यांच्यामध्ये ऍक्च्युअल इंटरॅक्शन होतं तर त्यांच्यामधून निर्माण होणारा जो फोर्स असतो त्याला रिअल फोर्स म्हणतात. जेव्हा दोन वस्तू आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन होतंय, ते एकमेकांवर इंटरॅक्ट होत आहेत, तर त्यांच्यामधला जो फोर्स असतो ऍक्च्युअल इंटरॅक्शन मधला तो असतो रिअल फोर्स. आणि सुडो फोर्स काय असतो, जेव्हा एखाद्या वस्तूचा फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज होतो तेव्हा जो फोर्स निर्माण होतो त्याला म्हणायचं सुडो फोर्स. आता रिअल फोर्स म्हणजे काय, मग आपण कसं सांगतो, द फोर्स ऑर द फोर्सेस विच अरायझेस ड्यू टू द ऍक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन द बॉडीज आर कॉल्ड ॲज रिअल फोर्सेस. आणि सुडो फोर्सला कसं सांगायचं, द फोर्सेस विच डज नॉट अरायझेस ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन द बॉडीज बट ड्यू टू द चेंज इन फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड ॲज सुडो फोर्स. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी जे विचारलेले आहे तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय, लिनियर मोशन, एका सरळ रेषेतली गती, त्यालाच म्हणतात ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन. आता त्यांनी विचारले व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कायनेमॅटिकल, विद्यार्थी मित्रांनो, हे जे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. दिस इक्वेशन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशासाठी, फॉर सीईटी, फॉर बोर्ड, फॉर नीट, फॉर जेई, AIPMT
एक्सेट्रा एक्सेट्रा एक्झाम यांच्यासाठी हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते आपल्याला आलेच पाहिजेत. आता कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय आहेत? तर हे कायनेमॅटिकल इक्वेशन लिहिण्याच्या अगोदर आपल्याला काही टर्म्स माहित पाहिजेत. आपण इनिशियल व्हेलॉसिटी याच्यासाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये जी टर्म वापरतो, काय वापरतो? आपण यू न दाखवतो. तसंच आपण फायनल व्हेलॉसिटी कशाने दाखवतो? फायनल व्हेलॉसिटीसाठी आपण या ठिकाणी व्ही वापरतो. ऍक्सेलरेशन साठी आपण ए वापरतो. डिस्प्लेसमेंटसाठी एस वापरतो. तर ह्या काही बेसिक टर्म आपण यांचा वापर करतो. टाइम तर आपण टीच वापरणार आहे. आता आपण काही बेसिक कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघू. सगळ्यात अगोदर ऍव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची याचा फॉर्म्युला काय आठवतोय का तुम्हाला? ऍव्हरेज व्हेलॉसिटी व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी अपॉन 2. म्हणून आपण लिहिणार आहेत व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू यू प्लस व्ही अपॉन 2. इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी अपॉन 2 म्हणजे आपल्याला काय मिळतं? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच पद्धतीने ऍक्सेलरेशनचा बेसिक फॉर्म्युला काय? आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन आपण कसं काढतो? डीव्ही अपॉन डीटी किंवा डीव्ही म्हणजे काय? डिफरन्स इन व्हेलॉसिटी आपण त्याला म्हणू शकतो. डिफरन्स इन व्हेलॉसिटी आपण कशी काढतो? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर अशा पद्धतीने आपण ऍक्सेलरेशन काढू शकतो. आता हा फॉर्म्युला बघा, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. मग याच्यावरूनच आपण व्हीचा एक फॉर्म्युला लिहू शकतो. कसा? बघा, व्ही इज इक्वल टू और व्ही इज इक्वल टू यू प्लस, इथं मायनस आले इथं प्लस, ए इंटू टी. बघा, व्ही इज इक्वल टू यू त्या साईडला गेल्यामुळं ते काय आलं? प्लस यू प्लस ए इंटू टी. हा एक महत्वाचा कायनेमॅटिकल इक्वेशन मधला फॉर्म्युला आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्याच पद्धतीनं आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एस बरोबर आपण वापरतो एक छोटासा फॉर्म्युला व्ही ऍव्हरेज इंटू टाइम. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू जर टाइम केलं तर आपल्याला काय मिळतं? डिस्प्लेसमेंट. त्यानंतर अजून डिस्प्लेसमेंटचा जनरल वापरण्यात येणारा फॉर्म्युला कोणता? एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ह्या पद्धतीने. त्यानंतर अजून आपल्याला व्हीचा एक फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर अशा पद्धतीनं हे जे आहेत दीज आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर ट्रान्सलेशनल मोशन. आणि हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजे. हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे आपण याच्यावर जास्त वेळ देणार नाही. आपल्याला त्यांनी सुरुवातीला टेक्स्टबुक मध्ये काही क्वेश्चन विचारले होते, आपण त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला पुढे वळायचंय आणि आपल्या चॅप्टरकडे यायचंय. आपला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 2 पार्ट आहेत. जुन्या सिलेबसमध्ये सर्क्युलर मोशन हा एक चॅप्टर होता आणि रोटेशनल मोशन हा वेगळा चॅप्टर होता. तर ह्या नवीन सिलेबसमध्ये हे दोन्ही चॅप्टर आपल्याला एकत्रित बघायचेत आणि ते बघायचेत रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये. तर सुरुवातीचा जो पार्ट आहे तो सर्क्युलर मोशनचा आहे आणि नंतर लगेच रोटेशनल मोशन ह्या चॅप्टर मध्ये येणार आहे. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांचं आपण इंट्रोडक्शन बघूया. विद्यार्थी मित्रांनो, इन डेली लाईफ वी ऑफनली कम अक्रॉस डिफरंट रिव्हॉल्विंग बॉडीज about a point, about an axis. Then what is meant by circular motion and what is rotational motion? Circular motion means when a particle revolves around a point or center, that is the circular motion. And rotational motion means when a body revolves around an axis, that is called as rotational axis. That is rotational motion. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये आपण फरक कसा करतो? जेव्हा एखादा पार्टिकल एखाद्या बिंदू भोवती, एखाद्या पॉइंट भोवती, ज्याला आपण सेंटर म्हणतो, त्या सेंटर भोवती जर एखादा पॉइंट फिरत असेल, एखादा पार्टिकल फिरत असेल, तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि जेव्हा एखादी रिजिड बॉडी एखाद्या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल तर त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणतो.
सर्क्युलर